हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की नागपूर महानगरपालिकेची जे वेगवेगळे पदांसाठी जी एक्झाम झालेली होती नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, त्यामध्ये एक स्टाफ नर्स हे सुद्धा पद होतं. स्टाफ नर्स हे पद होतं, याची फर्स्ट आन्सर कीज आली होती. फर्स्ट आन्सर कीज आली होती. त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपापले मार्क्स बघितलात. बट त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन, ज्यांना क्वेश्चन्समध्ये प्रॉब्लेम होते, म्हणजे जे MCQs तुम्हाला जसे रॉंग वाटत होते आणि तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, तर ते ऑब्जेक्शन घेऊन आता त्यांनी ते रिवाइज्ड आन्सर कीज दिलेली आहे सगळ्या पदांसाठी. या 5 या 6 पदांसाठी जी परीक्षा झाली होती त्या सगळ्या पदांसाठी रिवाइज्ड आन्सर कीज आलेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिवाइज आन्सर की आलेली आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करून तुम्ही, म्हणजे तुमचा ID पासवर्ड वगैरे टाकून सांगतो मी कसं करायचं, कुठे करायचं. तुम्ही तुमची आन्सर कीज बघा, या आन्सर शीट बघा. ती डाउनलोड करून ठेवा. ती डाउनलोड करून ठेवा, कारण हीच आन्सर की तुम्हाला जी येणारी एक्झाम आहे, जशी नवी मुंबई महानगरपालिकेची जी एक्झाम येणार आहे, किंवा पुढे भविष्यामध्ये ठाण्याची पण येणार आहे, प्लस कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सगळ्या महानगरपालिकेच्या हळूहळू वॅकन्सी येणार आहे. तर तिथेसुद्धा तुम्हाला फायदा होईल, कारण ही परीक्षा TCSच घेणार आहे. TCS एक्झाम घेणार आहे. तर TCSचा पॅटर्न काय असतो, पेपर काय असतो, कसे क्वेश्चन्स येतात, म्हणजे त्यावरून तुम्हाला आयडिया येईल. तर ही आन्सर कीज तुम्ही डाउनलोड करायला हवी. जरी तुम्ही मागच्या वेळी आन्सर बघितले नसाल, तर यावेळी तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करा आणि बघा. हे तुमचे फायनल मार्क्स असणार आहे. दिस इज युअर फायनल मार्क्स. हे तुमचे फायनल मार्क्स आहे, याच्यामध्ये कुठलाही आता बदल होणार नाही यापुढे. आणि डेट ऑफ रिझल्ट काय असेल एक्सपेक्टेड, ती पण आपण याच्यामध्ये बघून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मी यामध्ये जी नवी मुंबई महानगरपालिकेची टेस्ट सिरीज आम्ही ऑलरेडी लॉन्च केलेली आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगने 299चे. यामध्ये तुम्हाला बघा, याच्या नवी मुंबई महानगरपालिकेचा 60-40चा पॅटर्न आहे. यानुसार टेस्ट सिरीज मिळेल तुम्हाला. जवळपास आम्ही 35 देणार आहोत. नर्सिंगचे सब्जेक्ट वाईज तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल. वेगवेगळ्या सब्जेक्टच्या, वेगवेगळ्या टॉपिकच्या टेस्ट सिरीज मिळेल. मॅथ आणि ॲप्टिट्यूड जे आहेत, जे 10 मार्कासाठी येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे बुद्धिमत्ता, याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे व्हिडिओज आहे 25 ते 30 व्हिडिओज तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. सोबत मराठी ग्रामरचं मटेरियल मिळेल. आणि सोबतच यामध्ये जर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतं की मराठीमध्ये सुद्धा आम्हाला नर्सिंगचं कंटेंट पाहिजे, तर त्याचं एक ई-बुकसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे. तर हे तुम्ही 300 रुपयात आहे घेऊ शकता. त्यानंतर जर एकदमच तुम्हाला सगळं मराठीत पाहिजे, मराठीमध्ये जर पाहिजे, याच्यामध्ये इंग्लिश प्लस मराठी कंटेंट आहे. पण याच्यामध्ये फक्त मराठी पाहिजे, तर तुम्ही हे घेऊ शकता, आरोग्य सेविका महिला. ही सुद्धा 300 रुपयाची आहे, जे की ZP साठी आम्ही बनवली होती. ही IBPS पॅटर्ननुसार आहे. बट पॅटर्नचं काही नाही, याच्यामध्ये सुद्धा बरेच MCQ जे 40-60 पॅटर्न आहे. हा वाला 40 नर्सिंग आणि 40 नॉन नर्सिंग. बट जे ANM आहेत, ANMसाठी आणि ज्या GNM आहेत त्यांना फक्त मराठीत पाहिजे, त्यासाठी हे सुद्धा घेऊ शकता. बट बेसिकली मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही हा कोर्स घ्यायला पाहिजे. व्हेरी गुड, चांगला कोर्स आहे. सोबतच जर भविष्यात होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत, जशा की नॉर्सेट 9 आणि 10 असणार आहे, जी RRB असणार आहे, DMER असणार आहे, सगळ्या ऑल इंडियाच्या, नॉर्सेट 9 आणि 10, यासाठी ही बॅच व्यवस्थित असणार आहे. ही 7,999ला 15% डिस्काउंट मिळेल तुम्हाला नर्सेस वीकमुळं. ते तुम्ही घेऊ शकता. जवळपास 6,900ला ही बॅच पडेल. तर ही घेऊ शकता तुम्ही. प्लस याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळेल. लाईव्ह क्लास असतील. जर तुम्ही लाईव्ह क्लास करू शकला नाही, तो क्लास रेकॉर्ड होतो, तो रेकॉर्डेड क्लास तुम्ही नंतर कधीही बघू शकता. ठीक आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला PDF मिळेल, नोट्सच्या. PDF तुम्ही डाउनलोड करू शकणार नाही. प्लस तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या टेस्ट सिरीज मिळणार आहे. हा कोर्स 6 मंथ ऑनलाईन असणार आहे आणि पुढचे 4 मंथ तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मिळणार, म्हणजे तुम्ही तुमचे नोट्स करू शकता. जवळपास 10 मंथची ही बॅच आहे. तर तुम्ही घेऊ शकता हे. ठीक आहे. चला, आता आपण नागपूर महानगरपालिकेचं बघून घेऊ. नागपूर महानगरपालिकेचं हे असं वेबसाईट ओपन करायचं तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता
www.nmcnagpur.gov.in. ओके, त्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं. जसं रिक्रुटमेंटवर क्लिक केलं तुम्हाला डायरेक्ट हे पेज ओपन होईल. ओके, ह्या पेजमध्ये तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मलायझेशन, कारण ही एक्झाम बऱ्याच शिफ्टमध्ये झाली. ओके, 3 शिफ्टमध्ये झाली होती एक्झाम. ओके, सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता मला सुद्धा 2 या 3 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे. जर मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाली असेल तर याच्यामध्ये त्यांनी मीन स्टँडर्ड डेव्हिएशननुसार नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला आहे, ह्या बघू शकता. पण आपल्याला ही PDF बघायची आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं आहे की हे बघा 8 तारखेचं परिपत्रक आहे हे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की जी परीक्षा झाली होती. ओके, जी परीक्षा झाली होती GNMसाठी, वृक्ष अधिकारीसाठी, कनिष्ठ अभियंता सगळ्यांसाठी. ओके, तर ही जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये जी ऑब्जेक्शन शुल्क भरून, ओके, जे ऑब्जेक्शन भरून तुम्ही तुमची जी ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे, ओके, तशा उमेदवारांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी ज्या उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपाच्या आधारे उत्तर तालिकामध्ये आता बदल झालेला आहे. ओके, तर तो बदल बघायसाठी आता त्यांनी सेकंड रिस्पॉन्स शीट दिलेली आहे, जे की आजपासून 10 मे संध्याकाळी 4 वाजता. अजूनही लिंक आलेली नाही आहे. ओके, लिंक आलेली नाही आहे, बट आजपासून त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला भेटणार. कुठे? नागपूर महानगरपालिकेच्या ह्या वेबसाईटवर. ओके, तर ही सेकंड रिस्पॉन्स शीट बघायची असल्यास नागपूर महानगरपालिकेच्या या वेबसाईटला भेट द्यायची. रिक्रुटमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर स्वतःचा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून त्यानंतर तुम्ही तुमची सेकंड उत्तर तालिका किंवा रिस्पॉन्स शीट तुम्ही बघू शकता. ओके, आता तुम्ही इथे आक्षेप घेता येणार नाही. ओके, ह्या शीटवर तुम्हाला आक्षेप घेणार नाही. तुम्हाला एक वेळ दिला होता आक्षेप घेण्यासाठी, तुम्ही घेतला. त्यानंतर आता करेक्ट करून त्यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघून घेऊ की ऑब्जेक्शन रिडर्सल समरी कुणाकुणाची झालेली आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही की हे एवढे जे पोस्ट आहे याच्यामध्ये बदल झालेले आहे. ट्री ऑफिसर पहिल्या शिफ्टमध्ये हा क्वेश्चन ID नंबर आणि हा क्वेश्चन ID नंबर. ओके, याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळेल. ओके, ह्या 2 याच्यामध्ये. ओके, त्याच्यात ज्युनियर इंजिनियरसाठी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचे भरपूर तुम्हाला चेंजेस तुम्हाला शिफ्ट 2, शिफ्ट 3मध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळत आहे आणि शिफ्ट 1मध्ये सुद्धा. ओके, आणि ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी हे. ओके, मल्टिपल म्हणजे एवढ्याच लोकांमध्ये बदल झालेला आहे. ओके, स्टाफ नर्स ह्या पदासाठी ऑब्जेक्शन टाकलं असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही, कारण सगळे क्वेश्चन्स स्टाफ नर्सचे जे होते ते बरोबर होते असं संबोधण्यात आलेलं आहे यावरून. ओके, तुम्ही बघू शकता की एवढ्याच पोस्टमध्ये द सेकंड रिस्पॉन्स जरी तुम्ही बघितला तर एवढ्याच पोस्टमध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळेल. बट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जरी स्टाफ नर्स हे पद आहे, आता बरेच लोकांनी आपली उत्तर तालिका बघितलीच नाही आणि त्याच्यानंतर आपलं काय झालेलं होतं, तुमचं जे लिंक होती ती एक्सपायर झाली होती. ओके, तर आता सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. ओके, आजपासूनच त्या लिंकवर तुम्ही आता सुद्धा तुमचे मार्क्स बघू शकता. ज्या लोकांनी बघितलं नाही, विसरून गेले होते, त्या लोकांनी आता त्या लिंकवर क्लिक करून तुमचे आन्सर शीट बघू शकता. ती आन्सर शीट तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याचा अभ्यास करा. पुढे भविष्यात होणाऱ्या ज्या TCS ज्या एक्झाम घेतील त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, होप सो. याचा जो रिझल्ट, आता सगळे म्हणतात की याचा रिझल्ट कधी येईल, तर याचा रिझल्ट आपण जवळपास, तर आजची तारीख किती आहे, आजची तुमची 10 तारीख. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये जूनच्या फर्स्ट वीकमध्ये याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे मे लास्ट वीक टू द जून फर्स्ट वीक. ओके, तर मेच्या लास्ट वीकपासून तर मेच्या फर्स्ट वीकमध्ये याचा रिझल्ट येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. सोबत तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे फॉर्म निघालेले आहे त्याचा अभ्यास सुरू करा. त्यासाठी आपली बॅच सुरू होणार आहे 15 तारखेपासून, ती जॉईन करू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला मागचे झालेले क्लासेस पण देणार आहे, म्हणजे जेणेकरून जर एका महिन्यात एक्झाम झाली NMC तुम्हाला असं प्रॉब्लेम नको, तर तुम्हाला मागचे झालेले क्लासेस पण आम्ही देणार आहोत, जेणेकरून तुम्ही फटाफट तुमचे लेक्चर्स तुम्ही करू शकता. सोबत लाईव्ह बॅच तर आपली 15 मेपासून सुरूच होणार आहे. ओके, लवकरात लवकर नॉर्थसेटची तयारी असो, RRBची तयारी असो, ESICची असो, कुठलीही असो, स्टेट असो, सेंट्रल असो, लवकरात लवकर लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जुळा आणि आपली तयारी चांगली करा. ओके, धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.